रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील आपटवणे येथील शेकडो शेतकरी संकटात सापडलेत। आसमानी व वादळी नैसर्गिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्याला आता बियाणात झालेल्या फसवणुकीने रडकुंडीला आणले आहे। येथील शेतकऱ्यांनी पाली येथील कृषी सेवा केंद्रामधून जया भात बियाणे खरेदी केले, मात्र 90% पेक्षा जास्त बियाणे खेड, काळी कचरी, भेळ असल्यामुळे या पिकाला भाव मिळणार नाही। मोठ्या कष्टाने आणि खर्चाने केलेली लागवड मोठ्या नुकसानीत गेली आहे। हातातोंडाशी आलेला घास गळून पडल्याने शेतकरी हवालदिल झालाय। शेतकऱ्यांवर आता उपासमारीची वेळ येणार आहे। तालुका कृषी अधिकारी, पंचायत समिती कृषी अधिकारी यांनी तातडीने पंचनामे करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे। तर कृषी सेवा केंद्रांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। माझं नाव सुनंदा बलिराम जाधव, आपटवण्यात राहतो आम्ही। आमचा 150 घराचा उंबाटा आहे, सगळी शेतकरीच आहेत, त्यातला न शेतकरी असा कोणच नाही। पण बियाण्याच्या भाताला भात चांगला येतो, पीक भरपूर येतो, म्हणून आम्ही आगोडच्या तोंडी 5-5, 4-4 हजार रुपये लोटून शनी 4-4 महाबीज म्हणून शनी कुठे खात्यातनं बियाणं आणतो। आणि त्या बियाण्याला आम्हाला तर त्या टायमालाच वाटलं होता की लाल बुड आहे, म्हणजे ह्या भातात काहीतरी आम्हाला अनुभव असतो। आम्ही काय अशी शेतकरी करतो, त्यातमध्ये आम्हाला बरोबर माहिती असतो खेड कुठची, चांगला भात कुठचा। पण बियाण्याच्या भाताला व्यवस्थित लोम येते, म्हणून आम्ही अगोदरचा जरी असला दिवस तरी पण पैसे खपून शनी महाबीज आणतो। कारण चांगली वर्षभर आम्ही मेहनत करावा, तिथं आम्ही वर्षभर मारावा, पिकऱ्यात चांगली यावा, म्हणून शनी आम्ही बियाणं बाहेरून आणतो। नाही तर आमच्याकडे काय खूप बियाणं असतो, पण आम्ही दरवर्षी बियाणं बदलतो। आता जाम खेळ आले भाताच्या वरती, लोम 50% लोम आणि 50% खेळ असे झाले। सगळं बियाणं ते सगळं वाठवलं झालंय शेताचा। आम्ही नाराज आहोत, काय करावं असं झालंय। त्यातनं आमचा भरपाई करून द्यावा, कारण आम्ही त्यातमध्ये लय मेहनत केली। आता आम्ही खायचं काय वर्षभर दुसरं आता आम्हाला आहेच काय। माझं नाव शरद गोळे, मी सुधागड कृषी मित्र संघटनेचा पदाधिकारी आहे आणि विशेषतः दापोली कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून आणि आपलं कृषी विज्ञान केंद्र किल्ला यांच्या सहकार्याने सुधागडमध्ये कृषी क्षेत्रामध्ये वेगवेगळे जे प्रयोग राबवले जातात ते म्हणजे आधुनिक शेती चांगल्या प्रकारे कशी करायची, हळदीचं उत्पन्न घेणं असेल, भुईमुगाचं बियाणं उत्पन्न घेणं असेल, किंवा कडधान्याच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांनी अधिक उत्पन्न घेऊन कसं आपला आर्थिक स्तर वाढवता येईल याकडे विशेषतः आम्ही संघटनेच्या माध्यमातून लक्ष देतो। परंतु या वर्षीच्या हंगामामध्ये, चालू वर्षीच्या 2024च्या शेतकऱ्यांनी जे हे भात बियाणं जे खरेदी केलं, प्रत्येक दरवर्षी शेतकरी नवीन भात बियाणं घेतो आणि वेगवेगळ्या कृषी सेवा केंद्रामधून शेतकऱ्यांनी जे भात बियाणं घेतलं त्या शेतकऱ्यांची आत्ता घोर फसवणूक झाल्याचं हे लागवडीनंतर 3 महिन्यांनी लक्षात आलं की ज्या वेळेला पीक आता लोंबीवरती आलं की त्या संपूर्ण भातामध्ये याला खेड म्हटली जाते किंवा काळी कचरी म्हटली जाते किंवा भेळ म्हटली जाते। या दाण्याचा कोणत्याही प्रकारे काही उपयोग होत नाही। अशा प्रकारे शेतामध्ये अगदी 99% खेड उगवलेली आहे। त्यामुळे सर्व सुधागडमधील शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी संघटनेच्या माध्यमातून मी शासनाला विनंती करतो की तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तलाठी असतील, ग्रामसेवक असतील किंवा कृषीधन आणि महाबीजचे पदाधिकारी असतील, यांच्या माध्यमातून त्वरित सुधागडमधल्या शेतकऱ्यांचे पंचनामे व्हावेत आणि त्यांना लवकरात लवकर त्यांच्या पिकांची नुकसान भरपाई ही मिळावी। कारण संपूर्ण शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह, येणारे सणसूद, येणारी भावी दिवाळी, त्यांच्या कुटुंबाचा सगळा उदरनिर्वाह येणार आहे त्या पिकांवरती असतोय। आणि अशातच आपण आत्ता बघतोय तर हे आसमानी संकट आणि हे सुलतानी संकट, आसमानी संकटाला तर शेतकरी सामोरा जातोयच, तसं जर बघितलं तर आता ओला दुष्काळ जाहीर करावा सुधागडमध्ये देखील, ही देखील आम्ही थोडे दिवसात मागणी करणारच आहोत। कारण हा पाऊस जो पडतोय, हा जो काही निसर्गाचा जो काय असमतोल झालेला आहे आणि हवामान बदल जो काय झालेला आहे, त्या हवामान बदलाचा फटका देखील शेतकऱ्याला बसतोय। म्हणून सगळ्या बाजूने शेतकरी जो काय नाडला जातोय, पिडला जातोय आणि शासन फक्त काही तुटपुंच्या योजना आणून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली जात आहेत। म्हणून मायबाप सरकारला मला सांगावंसं वाटतंय की या दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांचे पंचनामे होऊन त्यांच्या खिशामध्ये कसे 4 पैसे पडतील याच्यासाठी दखल घ्यावी, नाहीतर शेतकरी संघटना यासाठी तीव्र आंदोलन करेल, याची मी आपल्याला पूर्वसूचना देतो।